तर आम्ही चाललेलो आहे चित्रंगा. तर इथे आमच्या देवाचं भैरवनाथ आहे. तर इथे बघू शकता सकाळ आम्ही चाललेलो आहे. तर तिथं म्हणजे हे बघा, इथे दिवे लावतात, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही आहे. आणि हे बघू शकता वर माकड भरपूर होते, त्याच्यामुळे मी वर शूट केली नाही आहे. आणि आपण आता गाभाऱ्यात जाणार आहे आतमध्ये. हे बघा भैरवनाथाचं मंदिर आहे, तुम्हाला माहीत असेल हे. बसवेश्वर. हे बघा CCTV कॅमेरा आणि पौराणिक मंदिर आहे. संगमरवरीची फरशीची अद्भुत कलाकारी केलेली आहे. तर आपलं फायनली आलेलं आहे दर्शन. आणि आम्ही तिथे भोसल्यावरचा नजारा आहे. हे बघा महाराज बसलेले आहे भैरवनाथ. आपलं छोटंसं पुजारी बसलेलं आहे आतमध्ये. मंदिर किती शांत प्रशांत वातावरण आहे. काही दंगा वगैरे काही नसते, एकदम शांत प्रशांत असते. आम्ही देवाला आलो, नीट दर्शन झाले. दर्शन झाल्यानंतर मन प्रशांत वाटलं. आणि वाटल्यानंतर मग आम्ही सगळं निवांत दर्शन घेऊन तर आई येताना काल लिंबू आणि आंबा आणलेली आहे. तर येताना ताजं शेतातलं लिंबू आणलेलं आहे मुलीसाठी. तर इथं मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे. आणि मनुका आणलेले आहे. तर हे मी छोले भिजवलेले आहे. आणि मी काल बाजारातनं येताना 50 रुपये किलो 3 किलो कांदा आणलेला आहे. आणि मी चहा केल्यानंतर हे बघा 2 वेळा करपलेलं आहे. आणि आई येताना तांदूळसुद्धा आणलेला आहे, बारीक तांदूळ. आणि हे कुरडे आणि सांडगावसुद्धा आणलेलं आहे. आणि मी येताना देवाकडून येताना हे आवळा झाडाला दिसले, मी तोडून आणलेले आहे.